भारताची व्यवस्था 60 सेकंदात या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे। आजचा प्रश्न, संपूर्ण जिल्ह्याचा सर्वात मोठा प्रशासकीय अधिकारी कोण असतो आणि जिल्ह्यातील सर्व सरकारी यंत्रणांवर देखरेख कोण ठेवतो, माहिती आहे का? उत्तर आहे जिल्हाधिकारी। हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख अधिकारी असतो। जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, महसूल प्रशासन, निवडणुका, आपत्ती व्यवस्थापन आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्यांच्यावर असते। जिल्हाधिकाऱ्याबद्दल 10 महत्त्वाच्या गोष्टी। जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो। त्याला कलेक्टर किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजेच DM असेही म्हणतात। बहुतेक वेळा हे पद IAS अधिकाऱ्याकडे असते। जिल्ह्यातील सर्व महसूल प्रशासनावर देखरेख ठेवतो। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो। निवडणुका सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी सांभाळतो। पूर, दुष्काळ, भूकंप यांसारख्या आपत्तीच्या वेळी मदत करायचे नेतृत्व करतो। विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतो। तहसीलदार, SDO आणि इतर अनेक अधिकाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवतो। जिल्ह्यात शासनाचा प्रमुख प्रतिनिधी म्हणून काम करतो। इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे जिल्ह्यातील जवळपास सर्व महत्त्वाच्या प्रशासकीय निर्णयांमध्ये जिल्हाधिकाऱ्याची भूमिका असते। त्यामुळे त्याला जिल्ह्याचा कप्तान असेही म्हटले जाते। अशीच महत्त्वाची माहिती सोप्या मराठीत जाणून घेण्यासाठी इन्फोस्टडी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।